नमस्कार, मी प्राची साळुंखे. महाराष्ट्र कॉलिंग या विशेष कार्यक्रमात आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण एका वेगळ्या आणि शेतीची आवड असलेल्यांसाठी महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. आपण चर्चा करणार आहोत काळ्या हळदीचं उत्पन्न आणि फायदे या विषयावर. आणि आपल्या सोबत आहेत दीपाली प्रणित. आपण त्यांचं स्वागत करूयात. दीपालीजी, आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्ते. तर चर्चेला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी दीपाली प्रणित यांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डीपी म्हणजेच दीपाली प्रणित हीच त्यांची खरी ओळख आहे. शहरी वातावरणामध्ये वाढलेल्या दोघांना देखील लहानपणापासूनच आपला जन्म कशासाठी आहे, स्वतःचा आनंद कशात आहे, असे प्रश्न नेहमीच पडायचे. आयुष्यामध्ये आपल्याला काहीतरी वेगळं, चाकोरीच्या पलीकडे जाऊन काहीतरी करायचं आहे हे त्यांना नेहमीच कळत होतं. पण नेमकं काय करायचं याचं उत्तर त्यांना सापडत नव्हतं. दरम्यान वकिली, जाहिरात क्षेत्र, ट्रेनिंग, इन्व्हेस्टमेंट अशा अनेक प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करताना त्यांना काउन्सिलिंग क्षेत्राबाबत माहिती मिळाली. गेली अनेक वर्षे काउन्सिलिंग करत असताना इतरांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळवून देताना दीपाली प्रणित या दोघांना देखील त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली आहेत. आणि त्यातूनच जन्म झालाय हॅपी इको विलेज या संकल्पनेचा. शहरातील धकाधकीचं आयुष्य सोडून आता दोघेही रमलेत रत्नागिरी येथील हॅपी इको विलेजमध्ये. निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून अगदी साधं पण तितकंच सुंदर आयुष्य जगताना यशाबरोबर आनंदही कसा मिळवता येतो हे शोधण्याची हॅपी इको विलेज ही जणू प्रयोगशाळाच बनली आहे. आतापर्यंतच्या आयुष्यातील या प्रवासात त्यांना उमगलेल्या अनेक गोष्टी इतरांशी शेअर करत यशस्वी आणि आनंदी समाजाची निर्मिती करणं हे त्यांचं आयुष्याचं ध्येय झालंय. खरं तर हॅपी इको विलेज यामध्ये सध्या देशी गाय आणि काळी हळद संशोधन केंद्र असे दोन प्रमुख कार्य सुरू आहेत. त्यापैकी आज आपण चर्चा करणार आहोत काळी हळद या विषयावर. आणि चर्चेला आपण सुरुवात करूयात. पुन्हा एकदा दीपालीजी, आपलं स्वागत आहे. खरं तर खूप सुंदर संकल्पना आहे. विषय देखील अगदी कळण्यासारखा आहे. मात्र तरी देखील काळी हळद म्हणजे नेमकं काय, इथून आपण सुरुवात करूयात. नमस्ते ताई. काळी हळद म्हणजे अनेक प्रकारच्या हळदी असतात. आपल्याला जनरली फक्त पिवळी हळद माहिती असते, पण अनेक प्रकारच्या हळदी असतात. त्याच्यामध्ये काही लोकांना आंबे हळद माहिती असेल, निळी हळद काही लोकांनी ऐकून असतं, ऑरेंज कलरची हळद आपल्याला माहिती असेल, लाल हळद असते, हिरवी हळद असते, असे अनेक प्रकार असतात. आणि प्रत्येक हळदीचा मेडिसिनल गुणधर्म आणि आध्यात्मिक उद्देश हा वेगवेगळा असतो. त्यापैकी काळी हळद ही सगळ्यात जास्त औषधी समजली जाणारी काळी हळद मानली जाते. तर काळ्या हळदीमध्ये कर्क्युमाइन नावाचा जो कॉन्टेंट असतो, म्हणजे त्याचा औषधी गुणधर्म असतो, तो सगळ्यात जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे इतर हळदींपेक्षा औषधी प्रमाणासाठी म्हणून काळी हळद सर्वश्रेष्ठ मानली जाते. त्याचबरोबर तिचे आध्यात्मिक गुणधर्म पण आहे, त्यासाठी सुद्धा ती घराघरामध्ये वापरली जाते. बिलकुल. मात्र या काळ्या हळदीचा आपल्या दैनंदिन जीवनामध्ये, आपल्या घरामध्ये आपण कशा पद्धतीने उपयोग करू शकतो त्याविषयी जरा सविस्तर सांगाल? बरोबर. काळ्या हळदीचे दोन मुख्य वापर आहेत. एक म्हणजे आध्यात्मिक आणि दुसरा म्हणजे मेडिसिनल, औषधी. औषधी म्हणून आपण तिचं डायरेक्टली हळद पण कंझ्युम करू शकतो, खाऊ शकतो, किंवा त्याचबरोबर तिची पावडर असते. फक्त हे सर्व यूज करत असताना ती 100% सेंद्रिय असावी याचं लक्ष देणं गरजेचं आहे. त्यामुळे काळी हळद जर तुम्ही स्वतःच उगवून कंझ्युम केली किंवा खाल्ली तर ती जास्ती चांगल्या पद्धतीने आपण औषधी म्हणून वापरू शकतो. राहिला वापर आध्यात्मिक. आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काळी हळद ही एनर्जी खूप मल्टिप्लाय करणारी असते. त्यामुळे घरातली पॉझिटिव्ह एनर्जी वाढवण्यासाठी म्हणून काळ्या हळदीचा लक्ष्मी स्वरूप म्हणून वापर करण्यात येतो. मग त्या हळदीची पण पूजा केली जाते लक्ष्मी स्वरूप म्हणून, किंवा त्याच्या रोपांची पण पूजा केली जाते. तर वर्षभर आपण त्याची रोपं आणि आध्यात्मिकतेसाठी लागणारी जी म्हणजे अभिमंत्रित हळद म्हटली जाते त्याला, तर ती अभिमंत्रित करून सुद्धा आपण प्रोव्हाइड करत असतो. बिलकुल. ताई, मात्र ह्या म्हणजे काळ्या हळदी संदर्भात जर अधिक बोलायचं म्हटलं तर काही अंधश्रद्धा किंवा गैरसमज देखील आहेत याबाबत. ते नेमके काय काय आहेत आणि कसे ते गैरसमज तुम्ही आता दूर करणार आहात? बरोबर. काळ्या हळदीबद्दल प्रचंड मोठ्या प्रमाणात गैरसमज आहेत. आणि आता आपण कुठल्या पण सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर जरी आपण नुसतं टाकलं काळी हळद, आता आपल्याला बघायची सवय असते, तर ते टाकल्यावरती तुम्हाला अनेक व्हिडिओज, अनेक अशा प्रकारच्या गोष्टी, आणि खूप लोकांनी भोंदूगिरी पसरवण्यासाठी पण त्याचा वापर केला, पैसे कमवण्यासाठी म्हणून. त्यामुळे बऱ्याचशा अंशी काळी हळद थोडीशी बदनाम पण झाली आहे. पण मी अगदी सिंपल उदाहरण देईल. लिंबू सुद्धा जादू टोण्यासाठी वापरला जातो, पण आपल्याला लिंबाचा खरा वापर काय आहे तो आपल्याला माहिती आहे. आणि तो माहीत असल्यामुळे आपण रोजच्या जेवणात सुद्धा तो वापरतो आणि तो आपल्याला उपलब्ध सहज होतो. काळ्या हळदीच्या बाबतीत काय होतं की काही अंशी ती एनर्जी बरोबर खेळणारी असल्यामुळे, एनर्जी बरोबर काम करणारी असल्यामुळे लोक जादू टोण्यासाठी तिचा वापर करू शकतात. पण त्यामुळे आपल्याला ती मिळत नाही सगळीकडे, आणि सगळीकडे मिळत नाही, दुर्मिळ आहे. त्याच्यामुळे मग लोकांना वाटतं काळी हळद म्हणजे काहीतरी काळं आणि काहीतरी जादूटोना आणि काहीतरी निगेटिव्ह असं डोळ्यासमोर येतं. सो ब्लॅक टर्मरिक रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये आम्ही काळ्या हळदीचे खरे उपयोग काय आहे
आणि रोजच्या आयुष्यात आपण तिला कशा पद्धतीने वापरू शकतो, त्याची शेती कशा पद्धतीने केली जाते, या सर्व गोष्टींवर संशोधन आणि त्याचं संगोपन आम्ही करत असतो. बिलकुल. मात्र या काळ्या हळदीची शेती मात्र का करावी आणि कोण कोण करू शकतं बेसिकली? आता शेती हा जर विषय बघितला तर शेती म्हटलं तर फक्त शेतकरी डोळ्यासमोर येतो, म्हणजे कष्ट करणारा फार्मर. पण मी म्हणेन काळी हळद ही एक अशी गोष्ट आहे आणि ती फार सोप्या पद्धतीने तिची लागवड केली जाते. त्यामुळे तुझ्या माझ्यासारखे सगळेच जण काळ्या हळदीची शेती करू शकतात किंवा काळ्या हळदीची लागवड करू शकतात. मग त्याच्यामध्ये ज्या लोकांना आता बरेच जण, म्हणजे आता जसं कोरोनामध्ये आम्ही गावी शिफ्ट झालो, तर कोरोनामध्ये बऱ्याच जणांना असं वाटलं की बाबा आम्हाला आमच्या परत गावी शिफ्ट व्हायचंय, परत नव्याने काहीतरी करायचंय, निसर्गाच्या जवळ यायचंय, पण समहाऊ कुठून सुरुवात करायची ते माहिती नसतं. तर अशा सर्व लोकांना काळी हळदीची शेती अगदी 1 गुंठ्यापासून करणं हे अगदी सोपं एक ऑप्शन आहे. त्याचबरोबर बऱ्याचशा लोकांना तर कळलंय की रासायनिक शेती ही थोडीशी अवघड झाली आहे आणि मग रासायनिक शेतीच्या ऐवजी आपल्याला सेंद्रिय शेतीवरती ट्रान्सफर व्हायचंय, शिफ्ट व्हायचंय. तर सेंद्रिय शेती ज्यांना करण्याची इच्छा आहे त्या लोकांनी सुद्धा जर काळी हळद अगदी थोडक्या जागेपासून लागवड केली तर अगदी चांगल्या पद्धतीचं उत्पादन सेंद्रिय शेतीमधून त्यांना मिळू शकतंय. त्याचबरोबर आता बरेचसे लोक शेती ऑलरेडी करत असतात, जागा असते, थोडीशी जागा असते, पण कुठल्या तरी त्रासांमुळे अडकलेले असतात किंवा माकडं म्हणा, कोकणामध्ये माकडं खूप असतात किंवा वेगवेगळ्या जनावरांचा त्रास असतो. तर काळ्या हळदीला गुरंढोरं किंवा माकडं जास्ती खात नाही, त्यामुळे त्याला कुठल्याही जनावरांपासून धोका नाहीये. त्यामुळे तुम्ही लावली आणि खूप जास्ती लक्ष जरी नाही दिलं तरी अगदी सहज सोप्या थोड्या कष्टामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेऊ शकतो. त्याचबरोबर अगदी ज्यांना घरी म्हणजे किचन गार्डनचा शौक खूप जणांना असतो किंवा लोकांना असं वाटत असतं की घरामध्ये मी काहीतरी करावं, तर तुम्ही घरामध्ये सुद्धा काळी हळद लावू शकतात. फक्त स्वतःसाठी नाही तर अगदी थोडक्या जागेमध्ये काळी हळद लावून आपण त्याचं उत्पादन सुद्धा घेऊ शकतो, त्याच्यामधून आपण उत्पन्न सुद्धा कमवू शकतो आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या निसर्गाच्या आवडीनिवडी जोपासून. अगदी बरोबर. खरं तर कुठल्याही पिकाचं उत्पन्न घेताना किंवा लागवड करताना सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो उपस्थित होतो तो म्हणजे बियाण्यांचा. तर काळ्या हळदीचं हे बियाणं नेमकं कसं मिळवायचं आणि हे बियाणं घेत असताना काय काळजी घ्यायला हवी? काळी हळद जी आहे ना, तर कुठल्या पण शेतीमध्ये आपण पुढे काही जरी करणार असू तर सगळ्यात सुरुवात जी असते ती बियाण्यापासून असते. त्यामुळे तुम्ही नंतर किती पण मेहनत केली पण सुरुवातीचं बियाणं जर चुकीचं घेतलं गेलं तर तिथे गडबड होऊ शकते. त्यामुळे बियाणं घेताना पैसा किंवा पैसे कसे वाचवता येईल हा फॅक्टर लक्षात न घेता काय मला ऑथेंटिक मिळतंय का, काय मला खरंच मिळतंय का, ह्या गोष्टीचा विचार करून जर आपण बियाण्याची निवड केली तर आपल्याला पुढे सगळ्या गोष्टी सक्सेस होऊ शकतात. मग ते करत असताना महत्वाची काळजी ही असते, एक म्हणजे काळी हळद समजून काळ्या हळदीसारखं दिसणारं काळं काळं मला काहीतरी दिलं जातंय की खरंच ती काळी हळद आहे असंही होऊ म्हणजे ऑथेंटिक सोर्स. हो, कारण बरेच जण म्हणजे मगाशी भोंदूगिरीच्या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगायला राहिलं की बरेच जण काय करतात की काळी हळद ही कोळशासारखी काळ्या रंगाने रंगवून देतात. कुठल्याही वेगळ्या पद्धतीची हळद ती तुम्हाला काळी करून दिली जाते, हेअर डाय मध्ये बुडवून दिली जाते आणि अशा पद्धतीची गोष्ट जर आपण कन्झ्युम केली कळत न कळत तर किती मोठा आपला लॉस होऊ शकतो, आरोग्यासाठी हानिकारक होणार आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोळशासारखं काळं कोणीतरी काहीतरी देत असेल तर ती 100% फसवणूक आहे हे समजून घ्यायचं. काळी हळद तुम्ही ऑथेंटिक सोर्स मधून घेतली पाहिजे. काळी हळद ही दिसताना बाहेरून आल्यासारखी सोनेरी दिसते, आतमधून निळसर काळपट ग्रे अशी दिसते आणि ती सुरुवातीला जेव्हा आपण शेतातून काढतो तर ती अशी चमकणारी निळ्या रंगाची असते, फ्लोरोसंट. त्यानंतर हळूहळू ती काळपट ग्रे होत जाते आणि त्यानंतर जेव्हा ती लागवडीच्या कंडिशन मध्ये जाते, अंकुरित व्हायला लागते, तेव्हा ती थोडीशी पांढरट होते आतमधून, बाहेरून मात्र ती आल्यासारखी सोनेरीच दिसते. आणि हिचा रंग असा श्रीकृष्णासारखा असतो म्हणून तिला कृष्ण हरिद्रा असं म्हटलं जातं. सो ही जी काळी हळद आहे ही तुम्ही ऑथेंटिकेट सोर्स मधून घेतली पाहिजे. दुसरी गोष्ट, ती 100% केमिकल फ्री ठिकाणून येते का ते बघणं गरजेचं आहे, कारण ही कम्प्लिटली औषधी म्हणून वापरली जाते. त्यामुळे औषधी म्हणून जर तुम्ही उत्पादन घेणार असाल तर त्याचं बियाणं सुद्धा आपल्याला कम्प्लिटली केमिकल फ्री असणं गरजेचं असतं. बिलकुल. आणि त्याचबरोबर बरेच वेळा काय होतं की आपण स्वस्त कुठे मिळतंय, म्हणजे आता सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरती आपल्याला खूपसे टाईप केल्यानंतर प्रत्येकाचा हे वेगवेगळा दिसतो, रेट दिसतो आणि मग सगळ्यात स्वस्त कुठे तिथे आपला कल असतो. तर मी तुम्हाला हे सांगेन, जाणीवपूर्वक सांगेन, आपण जसं आपल्या बाळाची शाळा निवडताना चांगली शाळा निवडतो, आपण जसं आपलं जेवण निवडताना चांगलं निवडतो, तसंच काळ्या हळदीचं बियाणं घेऊन जर तुम्ही काहीतरी सुरुवात करू इच्छित असाल तर ते चांगलं निवडा, स्वस्त नाही. आता चांगलं कसं निवडायचं, तर योग्य सोर्स तो आहे का,
ती लोक खरंच किती वर्षांपासून त्याच्यामध्ये काम करतायत, की फक्त भुलातापा देऊन तुम्हाला काहीतरी विकण्याचा प्रयत्न केला जातोय, हे बघूनच तुम्ही ते निवडणं अत्यंत गरजेचं आहे. बिलकुल. आता तुम्ही मगाशी म्हणालात की काळी हळद जरी असली तरी ती आल्यासारखी दिसते किंवा ती सोनेरी रंगाची दिसते. मग त्यामुळे जर का एखाद्याने डाय लावलेला असेल तर ते आपल्याला बघितल्यानंतर कळेल की ही खोटी हळद आहे म्हणून. मात्र ती केमिकल फ्री आहे हे कसं ओळखावं? केमिकल फ्री आहे हे ओळखणं ह्याचं एक मार्ग असतो ऑर्गॅनिक सर्टिफिकेट. पण सर्टिफिकेशनसाठी सुद्धा अनेक पळवाटा आहे, जितके कायदे तितक्या पळवाटा अशा गोष्टी असतात. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण एखादा डॉक्टर निवडतो, डॉक्टरचं सर्टिफिकेट बघून आपण निवडत नाही, तर त्याच्याबरोबर आपला जो रेपो असतो, आपण त्या व्यक्तीला बोलतो बघतो, त्याच्याबरोबर आपला काय कम्युनिकेशन आहे, बोलण्यावरून आपल्याला कळतं बरेच वेळा की हा व्यक्ती खरंच खरं बोलतोय का. तर तुम्ही कुठल्या व्यक्तीकडून घेतोय, तो किती वर्षांपासून काम करतोय, आणि खरंच आता जसं आता ह्या मीडियामधून आपण बोलतो आहोत, तर आपण जेव्हा एकमेकांशी बोलतो तेव्हा आपल्याला कळतं की खरंच समोरचा माणूस खरा आहे का. आणि जर शक्य झालं तर तुम्ही त्यांच्या शेतावर व्हिजिट करा. जेव्हा व्हिजिट करतात तेव्हा तुम्हाला 100% कळतं की बाबा ह्या लोकांनी केमिकल वापरली आहेत की नाही. जिथे सेंद्रिय शेती असते तिथे तुमची 6ही इंद्रिय तृप्त होतात, तुम्हाला बरं वाटतं. आणि जिथे केमिकल शेती असते तुम्हाला वास येणार, तुम्हाला त्रास होणार, खाल्ल्यावर त्रास होणार, तुम्हाला इमिडिएटली कळू शकतं. म्हणजे तुमचं शरीर तुम्हाला फसवू नाही शकत. सो जिथे सेंद्रिय शेती 100% होते, जिथे गायी आहेत, जिथे गायीचं शेण वापरून सगळी शेती केलेली आहे, त्या ठिकाणी तुम्हाला 100% केमिकल फ्रीच मिळणार. अगदी बरोबर. खरं तर खूप महत्त्वाचा विषय आहे आणि या विषयावर खूप सारे प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. काळ्या हळदीची लागवड कधी करावी, जमीन कशी लागते, या संदर्भात तुम्ही नेमकं काय सांगाल? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेळेला आता कमतरता आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात सांगायचं तर पाण्याचा निचरा होणारी जमीन हवी, चिकटपणा धरून ठेवणारी माती नसली पाहिजे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी काळी हळद येऊ शकते, सर्व मातीमध्ये येऊ शकते, आणि ज्या ठिकाणी अगदी चिकटपणा जरी असेल तरी त्याच्यामध्ये जर नदीतली वाळू आपण जर मिक्स केली तर आपण तिथे काळी हळद घेऊ शकतो. पाण्याचा निचरा होणारी जमीन आपल्याला तिथे असली पाहिजे. बिलकुल. आणि लागवड करण्याच्या आधी जमिनीची तयारी कशी करून घ्यावी, मशागत किंवा जमीन कशी असली पाहिजे, आणि जर जमीन त्या पद्धतीने नसेल तर तिला कसं प्रिपेअर करावं? जमिनीला प्रिपेअर करण्यासाठी सगळ्यात चांगली गोष्ट ती म्हणजे कुजलेलं शेणखत. ते गावठी गाईचं म्हणजे देशी गाईचंच असावं, म्हशीचं किंवा इतर कुठल्या जर्सी वगैरे प्राण्यांचं नसावं. तर जर तुमच्याकडे गावठी गाय असेल तर 100% तुम्ही जमिनीची तयारी चांगली करू शकतात. शेणखतावरती काळी हळद अतिशय उत्तम पद्धतीने येते, त्यामुळे तुम्हाला वेगळं काही असं टाकायची, रासायनिक खतं टाकण्याची गरज नसते. जर जमिनीमध्ये बुरशीजन्य काही आजार असतील तर त्या ठिकाणी तुम्ही नीम पेंड वगैरे टाकू शकतात, त्याच्यामुळे बुरशीसारख्या आजारांवरून मुक्तता मिळू शकते. काळी हळद ही स्वतःच अँटी फंगल आहे, त्यामुळे आणि अँटीबॅक्टेरियल आहे, त्यामुळे कीटकांचा किंवा प्रादुर्भाव वगैरे असं त्याच्यावरती जास्त होत नाही. त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या रासायनिक फवारण्यांची आपल्याला काळ्या हळदीला गरज पडत नाही. बिलकुल. त्याचबरोबर जमिनीची आपल्याला चांगली नांगरट करून घ्यायची असते, आणि नांगरट करून त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेणखत आपल्याला तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचं असतं. त्यानंतर तुम्हाला बियाण्याची लागवड करायची असते, बियाणं जे सांगितलं त्याच पद्धतीचं निवडायचं असतं. आणि लागवड झाल्यानंतर पावसाचा भर उसरल्यावर परत आपल्याला माती त्याच्यावरती चढवायची असते. जेव्हा आमच्याकडून कोणी म्हणजे हळद संशोधन केंद्रामधून कोणी काळ्या हळदीचं बियाणं घेत असतो तेव्हा आम्ही त्यांना संपूर्ण 100% त्याचं पूर्ण ट्रेनिंग आणि लागवड कशी करायची त्याचं ट्रेनिंग, त्याचबरोबर ते तयार झाल्यानंतर त्याचं स्टोरेज कसं करायचं, त्याची पुढची प्रोसेस करायची, त्याची विक्री कशी करायची, ह्या सर्व गोष्टींचं ट्रेनिंग आपण त्याच्यामध्ये देत असतो. अगदी बरोबर. आपण मगाशी अगदी ऑथेंटिक बियाण्यांसंदर्भात बोललो, मात्र खतं देखील तितकीच महत्वाची असतात. तर खतं नेमकी कशी निवडावी आणि कुठलं खत कसं द्यावं? आपल्या पूर्ण पृथ्वीवरती सगळ्यात मोठा सोर्स आहे खताचा, तो म्हणजे गावठी गाय. गावठी गायचं जर शेण तुम्ही त्याला देत असाल तर शेण कधीही ताजं देऊ नये, गोमूत्र कधीही डायरेक्ट टाकू नये. तर त्याचं जीवामृत वगैरे तुम्हाला बनवता येत असेल तर तुम्ही तसं ते वापरून बनवू शकतात, देऊ शकतात. किंवा जर गावठी गायचं शेणखत तुम्ही कुजवलेलं असेल, जुनं केलेलं असेल, तर ते खत आपण ह्याच्यासाठी सगळ्यात उत्तम आहे. आणि कुठल्याही शेतीसाठी गावठी गायचं शेणखत हा सगळ्यात मोठा राजमार्ग आहे. बरं. मात्र या सगळ्यांमध्ये काळ्या हळदीची काढणी कशी करावी आणि पाण्याचं नियोजन कसं करावं, पाणी कसं द्यावं? काळी हळद ही जात्याच तिच्यामध्ये जैविक क्षमता खूप जास्ती असते, म्हणजे जिवंत राहण्याची क्षमता खूप जास्ती असते. तर जेव्हा पाऊस पडायला लागतो तेव्हा ती ऑटोमॅटिकली अंकुरित व्हायला लागते. तर ती जशी अंकुरित होते तर पावसाच्या काळामध्ये ऑटोमॅटिकली ती चांगल्या पद्धतीने जगते. काळ्या हळदीच्या एंटायर पिकाला, संपूर्ण पिकाला जास्ती पाणी घालायची गरज नाही. पावसाळ्यामध्ये ऑटोमॅटिकली ती छान पद्धतीने फुलते, वाढते. आणि त्यानंतर जसा पाऊस संपतो, आता सपोज तुम्ही जर त्याची व्यावसायिक शेती करत असाल
तर त्याला आपल्याला साधारणतः ऑक्टोबर महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस नसतो बरेच वेळा, तर मग त्याला तेव्हा ऑक्टोबर महिन्यामध्ये थोडंसं गरजेप्रमाणे पाणी द्यायला लागतं. नोव्हेंबर महिन्यामध्ये पण थोडं पाणी 8-8 दिवसांनी आपण त्याला देऊ शकतो आणि त्यानंतर डिसेंबर नंतर ती हळद पूर्णपणे काढणीसाठी तयार होते. त्यामुळे त्या महिन्यामध्ये कुठल्याही प्रकारचं पाणी द्यायची गरज नाही. त्यामुळे एखादाच महिना आपल्याला काळ्या हळदीला पाणी द्यायचं असतं, ते सुद्धा पावसाळ्याच्या नंतर. बिलकुल. एंटायर पावसाळ्यामध्ये म्हणजे साधारणतः जून महिन्यापासून ते सप्टेंबर पर्यंत कुठल्याही प्रकारे वेगळं पाणी द्यायची गरज नाही. आपण ज्या पद्धतीने त्याचे बेड बनवतो, तर बेड बनवून त्याच्यावरती आपण जेव्हा काळ्या हळदीची लागवड करतो, जर तुमच्याकडे अतिरिक्त पाऊस झाला तर त्या बेडवरून हळद वरती राहते आणि आजूबाजूच्या ठिकाणून पाणी वाहून जातं. त्यामुळे हळदीची कूज होत नाही. त्यामुळे त्याला असं वेगळं आपल्याला काही जपण्याची गरज नाही. जर घरगुती प्रमाणात आपण करत असू आणि घरात जर डायरेक्ट पाऊस त्याच्यावर पडत नसेल, तर आपण 1 दिवसाआड जरी त्याला आपण पाणी घातलं तरी सुद्धा पुरेसं असतं. अगदी बरोबर. ताई, ज्या वेळेला एखादं पीक लागवडीसाठी विचार करत असतो शेतकरी, त्यावेळेला सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे साधारण उत्पन्न किती मिळतं. कारण काय की उत्पन्न चांगलं असेल तरच शेतकरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. तर मग काळ्या हळदीचं उत्पन्न कसं असतं, किती मिळतं, त्याविषयी जरा सविस्तर सांगा. बरोबर. साधारणतः अगदी ढोबळमानाने बघितलं तर 1 किलो लावलं तर कमीत कमी 5 किलो त्याच्यापासून तयार होणार आहे. बरं. ओके. तर 1 किलो पासून 5 किलो म्हणजे जर तुम्ही 1 एकरवर लावलं तर 5 एकर तयार होणार आहे. 5 एकराचं बियाणं किंवा शेती तयार होणार आहे. तर मी तुम्हाला एवढंच सांगेन की काळी हळद लावताना डायरेक्टली एकरोने लावायची गरज नाही. ह्याच्यामध्ये आणि एक बेनिफिट असा आहे की काळी हळद जेव्हा आपण विक्री करतो तर त्याचा रेट हा सध्याच्या कंडिशनमध्ये खूप चांगला मिळतोय. त्यामुळे तुम्ही अगदी थोडंसंच जरी उत्पादन घेतलं तरी त्याचा रेट आपल्याला खूप चांगला मिळतोय. त्याच्यामुळे तुम्हाला असं खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न काढण्यासाठी रासायनिक खतं टाका आणि त्याच्यावर खर्च करा अशी गरज नसते. त्यामुळे अगदी थोडक्या प्रमाणात किंवा गाईच्या शेणखतावरती जर आपण काळी हळद तयार केली तर अगदी कमी खर्चामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रोडक्शन त्याच्यातून बाहेर पडतं. सरासरी उत्पादन बघायला गेलं तर 1 एकराला आपल्याला 2.5 ते 3 टनापर्यंतचं उत्पादन मिळतं. पण मी तुम्हाला कधीही हे सजेस्ट करेन की तुम्ही एकराने चालू करण्याच्या ऐवजी अगदी 1 ते 10 गुंठ्यापासून जर नवीन शेतकरी असेल तर 1 ते 10 गुंठ्यापासून सुरुवात करा. आणि जर शेतकरी नसेल, शेत जमीन नसेल, तर माझ्या घरामध्ये टेरेस आहे, त्याच्यामध्ये मी 2-3 ग्रो बॅग लावल्या तर त्या ग्रो बॅग मधून पण मी चांगल्या पद्धतीचं उत्पादन हे घरच्या घरी घेऊ शकते. बरोबर. ताई, बियाण्यांची साठवणूक नेमकी कशी करावी? काळ्या हळदीचं बियाण्याची साठवणूक. आता बियाणं म्हणजे काय असतं की ज्या दरम्यान काळ्या हळदीचं रोप जिवंत नाहीये, मग त्या दरम्यान त्याचं जे खालचा कंद आहे तो कंद म्हणजे काळी हळद. बरोबर. आता हा जो कंद आहे तो त्या काळामध्ये जेव्हा पाणी नाही वातावरणामध्ये त्या काळामध्ये त्या हळदीला जिवंत ठेवतोय. मग ती जी हळद असते, आता जर तुमचं कंद अगदी छोटंसं असेल तर त्याला ऑटोमॅटिकली पाण्याच्या बॅग्स तयार होतात. आणि जर तसं नसेल आणि हळद जर हेल्दी असेल तर पाण्याच्या बॅग ऑटोमॅटिकली कमी तयार होतात आणि ते कंद पूर्ण 4-5 महिने जिवंत राहतं. सो ते स्टोअर करण्यासाठी साधारणतः सावलीची जागा निवडावी आणि गोंडपाट वगैरे असेल किंवा कॉटनची बॅग असेल तर त्याच्यामध्ये आपण कंद ठेवले तर ते जशीच्या तशी चांगले राहतात. त्याला हवा बंद करून ठेवू नये. त्याला ओपन एअरमध्ये सावलीच्या जागेमध्ये झाडाखाली ठेवलं तरी चालतं, पत्र्याच्या शेडमध्ये ठेवलं तरी चालतं. फक्त त्याला फ्रीजमध्ये घालून ठेवू नये. बऱ्याच जण असं वाटतं की आपल्याला हळद जर प्रिझर्व करायची त्याला कुठल्या तरी फ्रीजमध्ये घालून ठेवावं. आपण घरामध्ये कसं आलं ओपनच ठेवलं तरी ते चांगलं राहतंय, तसं हळद सुद्धा चांगल्या पद्धतीने स्टोअर होऊ शकते. त्याला हवेशीर आणि एक साधारण रूम टेम्परेचरची जागा असावी. बिलकुल. खरं तर जमीन तयार झाली, पिकाची लागवड केली, पीक खूप छान आलं, जोमात आलं, मात्र शेवटचा जो प्रश्न असतो तो म्हणजे विक्रीचा. तर काळ्या हळदीची विक्री कुठल्या पद्धतीने आणि कशी करायला हवी? बरोबर आहे. आता ह्याच्यामध्ये विक्री हा अत्यंत कळीचा मुद्दा आणि बरं झालं तू हा मुद्दा घेतला की बऱ्याच जणांच्या शेतकऱ्यांच्या डोक्यात असतं की आम्हाला खूप फोन येतात की आमची हळद तुम्ही विकत घ्याल का. आम्ही इथे जाणीवपूर्वक सांगतो की काळी हळद ही एक स्वयंपूर्ण शेतकरी बनवण्यासाठी किंवा स्वयंपूर्ण व्यावसायिक बनवण्यासाठी एक चांगलं बहुमूल्य साधन आहे. बरं. तर तुम्ही काळ्या हळदीची विक्री ही स्वतः करू शकतात. आता स्वतः विक्री करायची तर कशा पद्धतीने करू शकतात? तुम्ही हळद विकू शकतात, हळदीची रोपं विकू शकतात, हळदीचं बियाणं विकू शकतात, हळदीच्या टॅबलेट्स विकू शकतात, हळदीची पावडर विकू शकतात. तर सर्व प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये काळ्या हळदीला प्रचंड मागणी आहे. फक्त ती 100% सेंद्रिय असावी. त्याचबरोबर हळदीची ही जी पावडर आहे ही पावडर एकदा बनवल्यावर तुम्ही जर हवा बंद ठेवली तर 2 ते 3 वर्ष आरामात राहते. तिला वेगळं प्रिझर्व करायची गरज नाहीये. त्यामुळे काळ्या हळदीची जर तुम्ही पावडर करून ठेवली तर तिला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. आता अगदी सिंपल आहे. तुम्ही सोशल मीडिया म्हणजे
आपण व्हॉट्सअप बघतो, फेसबुक बघतो, यूट्यूब बघतो, अशा अनेक माध्यमातून सुद्धा आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचू शकतो. तुमच्याकडे काळ्या हळदीची पावडर उपलब्ध आहे किंवा काळी हळद उपलब्ध आहे असं जरी तुम्ही तुमच्या स्टेटसला टाकलं तरी अनेक लोक तुमच्याकडून घेऊन जातात. त्याचबरोबर आम्ही हे सांगतो की जर तुम्ही सुरुवातीला पहिल्या वर्षी जेवढं आमच्याकडून विकत घेतलं असेल किंवा कोणाकडून विकत घेतलं असेल तेवढंच फक्त पहिल्या वर्षी विका. पुढच्या वर्षी बियाणं वाढवून त्यानंतर मग तुम्ही पावडर वगैरे बनवून विक्री करू शकतात. त्यामुळे काळ्या हळदीची विक्री ही जर तुम्ही स्वतः पहिल्या दिवसापासून करायची जर सुरुवात ठेवली आणि त्यासाठी वेगळं काही करायची गरज नाही, जे खरं आहे ते लोकांना जर आपण सांगितलं तर लोक ऑटोमॅटिकली तुमच्याकडून विश्वासाने विकत घेतात. फक्त जे त्या विश्वासाला आपण किती पात्र ठरायचंय हे आपण स्वतः ठरवायचंय. त्यामुळे जे करणार असाल ते 100% सेंद्रिय करा, देशी गाईचं शेण वापरून करा आणि ओरिजिनल बियाण्यातून काहीतरी रिप्रोडक्शन करा. जर तसं केलं तर आम्ही अगदी आमच्या स्वतःच्या अनुभवावरून सांगतो तुमची 100% विक्री ही होतेच. बिलकुल. खरं तर मला एक महत्त्वाचा प्रश्न पडलेला आहे ताई की म्हणजे तुम्ही सुरुवात केली काळ्या हळदीपासून, तुमचं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि चांगलं आहे, मात्र काळी हळदच का तुम्ही निवडली? कारण जसं मी सुरुवातीला सांगितलं की अंधश्रद्धा आहेत, गैरसमज आहेत. तुमची सुरुवात अशी होती की तुम्ही काळी हळद निवडली आणि त्यानंतर लोकांच्या मनातील गैरसमज दूर करायला तुम्ही सुरुवात केली. तो सुरुवातीचा रिस्पॉन्स कसा होता आणि आता तुम्हाला रिस्पॉन्स कसा मिळतोय? ह्याच्यामध्ये सुरुवातीचा रिस्पॉन्स आणि आत्ताचा रिस्पॉन्स ह्याच्यामध्ये एकच आजपर्यंत झालेलं आहे, ते म्हणजे चढता क्रम. अच्छा. अगदी पहिल्या वर्षी आम्हाला कधीच हळद पुरली नाही, पहिल्या वर्षी पण नाही पुरली आणि आजही टनाने हळद निघते तरी सुद्धा ती आम्हाला पुरत नाही. म्हणजे हा रिस्पॉन्स हळदीच्या बाबतीमध्ये आहे. आणि मी इथे तुम्हाला हे सांगेन ना की हळदीच्या बाबतीमध्ये तुम्ही हळदीला निवडत नाही, हळद तुम्हाला निवडते. अच्छा. म्हणजे हा आम्हाला आलेला अनुभव आहे. सो जर तुमच्यापर्यंत काळी हळद यानं त्या मार्गाने पोहोचलेली आहे तर जरूर तुम्ही ती हळद करू शकतात, त्याची विक्री तुम्ही करू शकतात आणि चांगल्या पद्धतीने तिची वाढ पण करू शकतात. आता ही जी हळद आहे ही आम्ही का निवडली तर ती जसं मी सांगितलं की त्या हळदीनेच आम्हाला निवडलं. आम्ही हळद लावली आणि ती वाढत गेली आणि जे करत गेलो ते ऑथेंटिक पद्धतीने करत गेलो. प्रत्येक गोष्ट आतापर्यंत आम्ही जी शिकत गेलो ती इतरांना शिकवत गेलो आणि जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट ट्रान्सपरंटली इतरांना शिकवतात तेव्हा ऑटोमॅटिकली समोरचा माणूस म्हणतो की मला दुसरीकडून घेण्याच्याऐवजी मला तुमच्याकडून घ्यायला ते आवडेल. बिलकुल. त्यामुळे तुमचं मार्केट क्रिएट होत जातं. अगदी बरोबर. ह्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आम्ही केली आणि तो सल्लाच मी सगळ्यांना देईन की हळद जी आहे ती तुम्हाला पहिल्यापासून थोड्यापासून सुरुवात करायची आहे आणि मोठ्या प्रमाणात जायचं. अगदी बरोबर. दीपालीताई, तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना इतकं सुंदर मार्गदर्शन केलं त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेच जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब